साठी झटपट होणारा हेल्दी मेनू शोधताय तर मग हे ऑप्शन ट्राय करा. एक नंबर आहे. छान खुसखुशीत, आतून मात्र सॉफ्ट. कुठलीही पूर्वतयारी न करता झटपट होणारी ही हेल्दी आणि टेस्टी उपवासाची रेसिपी एक नंबर लागते खायला. आणि एकदा की तुम्हाला ही रेसिपी कळली ना किंवा तुम्ही बनवली आणि खाल्ली तर तुम्ही नेहमी उपवासासाठी हीच रेसिपी तयार करणार. इतकी अफलातून ही रेसिपी तयार होते. आणि आवाज बघा, म्हणजे आवाजावरून हे खरपूस असे तयार झालेले आहे आणि चवीला अप्रतिम लागतात. मस्त भाजल्या गेलेले आहे, सहज आपल्या चमच्यामध्ये येतात. प्रिपरेशन ते रेसिपी तयार होणे हे अगदी 5 मिनिटाचं काम आहे. 5 मिनिटात तुमची रेसिपी रेडी टू इट. त्याचा पण खमंगपणा बघा. येस. आणि जे हेल्थ कॉन्शियस आहे ना त्यांना हा मेनू पाहून त्यांना पण अगदी उपवास करणं सोपं झालेलं आहे. नमस्कार, सुषमा हेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि महाशिवरात्री निमित्त उपवासाचे 2 मेनू घेऊन आलेली आहे. तर पहिला मेनू आहे आपला बटाटे, म्हणजे पहाडी बटाटे आहे, तर त्याचे काप करणार आहे आपण. आणि रताळीचे असतात तर रताळ्याचे काप आहे. एक नंबर मेनू होतात, अगदी हेल्दी, टेस्टी आणि वेळेवरती झटपट होणारी ही रेसिपी आहे. बिना तेलाची रेसिपी आहे. आपण रेसिपी बघूया, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया. रताळी घेऊन घेतलेली आहे आणि आलू आहे. तर ही रताळी जी आहे ना ती लाल रंगाची आहे. तुमच्यामध्ये पांढरी रताळी पण असतात किंवा यापेक्षा थोड्याशा फेंट रंगाची पण असतात. तर जी असतात कुठली तुम्ही रताळी घेऊ शकता. आणि हे मी पहाडी आलू घेतले आहे. म्हणजे पूर्वी हे असेच आलू मिळायचे, आता मार्केटमध्ये आपल्याला हे असे एकदम प्लेन आणि व्हाईट कलरचे आलू मिळतात. नाहीतर आमच्या लहानपणी अशाच पद्धतीचे आलू यायचे आणि हेच आलू आम्ही चुलीमध्ये टाकून द्यायचो आणि हारावरती असे छान ते भाजल्या गेले की त्याची सालो काढून असेच खायचो उपवासाच्या दिवशी वगैरे. तर चवीला खूप चांगले लागतात हे आलू. तुम्हाला मिळाले तर तुम्ही नक्की आणा तुमच्याकडे. हे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे कारण मातीच्या आतमध्ये असतात, त्याच्यामुळे पाण्यात घालून घ्यायचं. जर तुम्हाला सकाळी करायचं असेल ना तर तुम्ही रात्रीच टाका. खूप माती लागली असेल तर त्याला पाण्यामध्ये, किंवा संध्याकाळी करायचं असेल तर सकाळी टाकून द्या तुम्ही. तर त्याचं सगळे माती जी आहे ती काढून टाकायची. तर मी याला 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलं आहे. बऱ्याच वेळचं मी पाण्यामध्ये टाकून ठेवलं होतं. या रेसिपीसाठी कुठल्याही मेजरमेंटची गरज नाही आहे. ही रताळी ना अशी लांब एकसारखी नसतात, कुठेतरी मध्येच फोल्ड होतात आणि कुठेतरी मध्येच वाकडी होतात. तर तेव्हा ना असे तोडून घ्यायचे, म्हणजे काय होते ते आपल्याला धुवायलाही बरं जातं आणि मध्ये त्याच्या ना असं गॅप मध्ये माती वगैरे फसून राहते. म्हणून ते तुकडे करून घ्यायचे की जिथे जिथे तुम्हाला फोल्ड वाटत असेल. आता हा जो शेवटचा पोर्शन आहे हा आपण काढून टाकू. सगळ्याचा काढून घ्यायचा. या बाजूला थोडासा हा खराब असतोच, तो पण काढून घ्यायचा याचा. बघा छान रताळ आहे, असे मस्त पांढरे शुभ्र असायला पाहिजे आतून. अशी रताळ घ्यायची. बरेचदा रताळ्याला छिद्र असतात, त्या छिद्राचे रताळ अजिबात घ्यायचे नाही. ते संपूर्ण रताळ जे आहे ते खराब असतं. तर पाहून घ्यायची रताळ घ्यायच्या वेळी. रताळी आणि आलू या दोन्ही याची आपण सालं काढून घेऊ. हे आलू बघा थोडेसे असे लालसर असते याची स्किन आणि थोडस ना रफ पण असतो स्किनला. आणि आपण जे नेहमी वापरतो ना व्हाईट वाले आलू ते एकदम अगदी गुळगुळीत असतात बघा, अशा पद्धतीचे. आणि हे ना खायला खूप चांगले लागतात, म्हणजे अगदी चवदार असतात. त्याची सालं जरी नाही काढली ना, सालासहित जरी केली आपण तरी हे चवदार लागतात. आणि हे जे व्हाईट वाले आलू असतात ना, तुम्ही बरेचदा ऑब्झर्व केलं असेल, त्याचे चिप्स म्हणा किंवा आलू म्हणा कधी कधी मळकट लागतात. भाजी सुद्धा केली तरी त्याच्या फोडी कधी कधी मळकट असतात. सालं काढून झाल्यानंतर याला एकदा धुवून घ्यायचं आणि आता आपण याला कापून घेऊ. त्याच्यानं खूप छोट्या छोट्या फोडी नाही करून घ्यायच्या. फोडाले आपण असे याचे काप करणार आहे अशा पद्धतीने. थोडा जर जाडा पोर्शन असेल ना तर मग त्याचे थोडे छोटे करून घ्यायचे, एक अंदाज घेऊन करायचे. तर बघा हे थोडेसे जाडसर आहे, तर मी अशा पद्धतीने काप करून घेतले. ते एवढालेच काप करायचे. आता आलूला जे आहे ना एक मध्यभागी सकट मारून घ्यायचा आणि नंतर याचे आपण असे 3 भाग करून घेऊ. तर अशा पद्धतीने आलू कापून घ्यायचं. तुम्ही बघू शकता, म्हणजे हा जो अर्धा आलू असतो ना तर या अर्ध्या आलूच्या 3 फोडी करून घेऊ, पण अशा करायच्या. हे बघा अशा पद्धतीने. इथे आपली रताळी आणि आलू कापून झालेली आहे. तव्यावर पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे तूप घालून घ्यायचं
आणि तूप टाकून घेतल्यानंतर गॅसची जी फ्लेम आहे ती स्लिमवर करून घ्यायची. पहिल्यांदा आपण रताळ्याचे काप शेकून घेऊ. तर हे सगळे रताळ्याचे काप जे आहे ना त्याच्यावरती ठेवून द्यायचे. पण काय झालं ना, नेमका तो व्हिडिओ शूट झाला नाही, व्हिडिओ काही कारणास्तव, तर त्याबद्दल क्षमा करा. आणि आता याच्यावरती झाकण ठेवून पहिले या बाजूनी 2 मिनिट आपण शेकून घेऊ. इथे 2 मिनिट झालेले आहे. आपण झाकण काढू आणि आपल्या ह्या सगळ्या फोडी आपल्याला आता पलटवून घ्यायच्या आहे. तर बघा, मस्त शिजलेलं आहे. या बाजूने तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे बघा, सेंटर मधल्या पण. तर आपल्याला हे सर्वच आता पलटवून घ्यायचं आहे. थोड्याशा चमच्याच्या आणि हाताच्या मदतीने हे पलटवून घ्यायचं. तर सगळीकडचे छान शेकल्या गेले आहे, काठावरचे सुद्धा चांगले शेकले गेले आहे. काय सुंदर दिसते आहे ना. त्याच्यावर मी थोडंसं शेंदे मीठ टाकून देते. ऑप्शनल आहे, असेही हे चांगले लागतात काही न टाकता. पण थोडं थोडं सगळ्यावरती शेंदे मीठ आणि थोडासा वेगळा मसाला घातला ना तर एकदम लज्जत त्याची वाढून जाते. असं स्प्रिंकल करून द्यायचं. मिऱ्याची पूड पण अशी स्प्रिंकल करते, म्हणजे हे गोडसर चवीचे असतात ना तर थोडेसे खारट आणि थोडे तिखट छान लागतात. किंवा तुम्ही तसेही खाऊ शकता गोडसर. तुम्ही जर मिऱ्याची पूड खात नसेल ना तर लाल मिरची असते ना, ते थोडीशी मिक्सर मधून फिरवायची, किंवा तुमच्याकडे चिली फ्लेक्स रेडीमेड असेल तर तेही तुम्ही टाकू शकता. आणि थोडंसं ही भाजलेले जिऱ्याची पावडर आहे. तर हे सगळं ऑप्शनल आहे. तर आपण झाकण ठेवून देऊ आणि परत याही बाजूने आपल्याला 1 ते 2 मिनिट होऊ द्यायचं. इथे 1 मिनिट झालेलं आहे. आपण थोडंसं चेक करून बघूया, कारण ना एका बाजूनी झालं की दुसऱ्या बाजूनी लवकर होते. आणि तुम्ही बघू शकता याही बाजूनी छान झालेले आहे. म्हणजे आपले दोन्ही बाजूनी मस्त झालेले आहे. गरम आहे भरपूर. हे बघा, याही बाजूनी मस्त रंग आलेला आहे बघा, छान. म्हणजे अगदी 3 मिनिटात आपले हे तयार झालेले आहे. आणि हे खूप असे गलगल होऊच नाही द्यायचे आहे. फोर्क घातला की सहजपणे फोर्क जातो आणि फोर्कने आपण उचलून घेऊ शकतो. आणि बघा, असे टेम्पटिंग तर दिसतायत आहे, अप्रतिम लागतात खायला. आणि आता आपले हे तयार झालेले आहे. मी इथे गॅस बंद करून दिलेला आणि हे काढून घ्यायचे आणि मस्त असे गरमागरम खायचे. आणि याच पद्धतीने मी बटाट्याची पण भाजून घेणार आहे. बटाट्याचे काप टाकायच्या आधी तवा थोडासा पुसून घ्यायचा. सेम प्रोसिजर आहे, पण फोडी थोड्या कमी असल्यामुळे मी फक्त 1 चमचा तूप घालून घेते आणि सगळे काप याच्यावरती ठेवून द्यायचे. याला ना थोडासा वेळ कमी द्यायचा, कारण आपल्या ह्या फोडी छोट्या छोट्या आहेत, त्या मोठ्या मोठ्या फोडी होत्या, म्हणून मी 2 मिनिट करून घेतले. 1 मिनिटात होऊन जाईल. स्लिमवर करून घ्यायचे. आता पुढची प्रोसिजर मी नाही दाखवत, डायरेक्ट तयार झाल्यानंतरच मी तुम्हाला हे दाखवणार. हे पण तुम्ही मसाला न घालता खाऊ शकता. बघू शकता इथे आपले बटाट्याचे पण काप तयार आहे. आ हा हा, मस्त छान शेकल्या गेलेले आहे. रंग बघा किती सुंदर आलेला आहे आणि मस्त क्रिस्पी आणि सॉफ्ट हे लागतात दोन्ही काप. आणि हे बघा, हे पण परफेक्ट असे मस्त भाजले गेलेले आहे. इथे आपले दोन्हीही मेनू तयार आहे. मस्त एन्जॉय करा. मेनू वेळेवर तयार होतात, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आवडले तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.